आपण बटाटे, लसूण, मिरची, कोथिंबीर, हळद, मीठ आणि धना पावडर. आता हे सगळं एकत्र करूया आणि बनवूया पराठे. असं सगळं हे मिक्सिंग करून घ्यायचं. लाटून लाटून करून घ्यायचं आणि हे असं असे गोळे करून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे असे पूर्णाला करतो तसे गोळे करून घेणार. आता ठेवूया याच्यामध्ये. एक एक गोळे करूया आणि ठेवूया. पटापट पटापट झटपट झटपट पटापट झटपट. असे मस्त असे भरभर पटापट 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 हे असे गोळे करून घ्यायचे. आता हे गोळे करून घेते आणि मग पिठाच्या मध्ये भरते. चला मग मळलं आता पीठ. आता हे पीठ मळल्यावर असं मस्त असं त्याला हे करून घ्यायचं. आता पिठाचं पण मी हे करते. 1 2 3 4 5 असे मस्त छान वळून घेतले. आता याच्यामध्ये आपण आता असं करते. याची गोल बास्केट बनवून घ्यायची. अशी बास्केट बनवायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशी बास्केट बनवायची. ही सायली आमची ना रात्रभर झोपत नाही आणि आता झोपून घेते. काय करणार मग. आता झटपट यांना भूक लागली. मग झटपट काय करायचं तर चला म्हटलं आपण मी तुम्हाला ना पटकन पराठे करून देते. कारण बटाट्याची भाजी आणि चपाती नाही आवडत आहे कोणाला. म्हणून मग मी म्हटलं चला तुम्हाला ना मी पराठे करून देते. ओके. म्हणून मग हे सगळा हा घाट घातला आहे पराठ्याचा. म्हणून आता पराठे करून देणार आहे त्यांना जेणेकरून ते पराठे खातील. आणि रात्रभर ती झोपत नाही. तिच्या मैत्रिणी नाही येत ना तिच्याजवळ. दुर्वा नाही, युक्का नाही. मग त्यामुळे तिला त्याची आठवण येत असेल. आणि असंही ती 1 1:30 2 वाजेपर्यंत जागी असते. पण आता काय झालंय ना का पहाटेपर्यंत जागी असते आणि मग आता झोपते. मग आता झोपल्यावर काय करणार मग. साईडनी अशी छान असं मस्त हे करून घेते आणि यांना देते. झटपट पटपट झटपट पटपट झटपट असा पराठा करून देते. पटपट झटपट म्हणजे टेन्शन नाही. हिला काढून ठेवलं दूध. आणि आता हे बघा आता हा मस्त भाजायला ठेवते. टंटणे आता हा भाजायला घेते. चला मॅडम आल्या का तुम्ही. उठल्या तर ही सायली आम्हाला खूप त्रास देते सध्या. नाही तर काय. कुठे ठेवलं. मोठा केला गॅस आणि काढला पलिता. आणि त्या पलित्याने हळूच बरं का प्रेमाने करायची नाही का. इथं त्याला येईल राग. आणि असा हा टाकून दे. मस्त मस्त पराठा तयार. सायली तुला पण देणार आहे. थांब जरासं. तर याच्यावर टाकलं तूप. कारण पराठा म्हटला की तूप हवंच आहे नाही का.
मस्त सुगंध येतोय छान छान असा. आणि आता पराठा थोड्याच वेळात होऊन जाईल. चला मग पराठे खाऊया. अजून भरपूर कामं करायची. तर पराठा करते. मग भूक लागली यांना. या मस्त तूप टाकून असा मस्त झकास असा पराठा. असे कोणे वगैरे सगळे बरोबर असे घ्यायला लागतात. छान झाला ना पराठा? आवडला का? चला. आयुष्यामध्ये ना प्रत्येक हे आपल्याला शिकवतच असतं नाही का? शिकत राहायचं आणि करत राहायचं. आता काय, आता ही मुलगी झोपून देत नाही. मग आता पुढे पुढे चालायचं. आता काय करणार? आगे जाना ही आपली जिंदगी है. पुढे पुढे चालत राहायचं. कोण आलं बरं? विकी आला. आज फर्स्ट आहे माझ्या विकीची. तर मग विकीलाही नाश्ता होऊन जाईल आता हा पराठेचा. म्हणून पटकन ठरवलं. हे आवडतं पण ना दह्याबरोबर, आणि तुपाचं असेल तर छानच लागतो, आणि दह्याबरोबर वगैरे छानच लागतं. आज आहे सोमवार, उपवास पण आहे. तर करायचंय आता भरभर. पण परीक्षा बघत असतो. द्यायच्या परीक्षा, उत्तीर्ण हो, पास तर झालं पाहिजे. हे टाकलं तर मस्त. परीक्षेत बसायचं, उत्तीर्ण व्हायचं. असं काम आहे ना. आता जे मसाला वाटलेला होता ना, हा मिक्सर आहे ना आमचा कधीचा आहे माहिती काय? इगतपुरी पासूनचा आहे. किती वर्ष झाले या मिक्सरला? 15 वर्षाचा आहे मिक्सर. छान आहे, अजून मस्त चाललाय. अजून दुसरा पण मिक्सर आहे त्यामुळे, पण त्यालाही भरपूर वर्ष झालेत. एवढे जुने मिक्सर. तर तो पण छानच आहे. आणि काय आवरायला घरामध्ये काम एक नसतं, दोन नसतं, भरपूर असतं. मोजून नाही होत. ही फाईल घेतली, ही फाईल असं केलंय, असं काहीच नसतं. त्यामुळे भरपूर कामं असतात. तर आता खिचडी बनवते. माझा उपवास आहे ना. खिचडी बनवते. खिचडी साबुदाणे टाकले होते भिजायला काल, आणि हे बटाटे आलूचे पराठे केले, आणि एक बटाटा खिचडीसाठी ठेवला. आता त्या बटाट्याची खिचडी बनवते. पराठे, आणि सायलीला तर आवडतेच खिचडी. म्हणजे दुर्वाला आवडते, युक्ताला पण आवडते. युक्ता पण येते खायला मग खिचडी, माझी खिचडी बनवली तर. आणि मोनिका बनवून द्यायची खिचडी, पण आता स्वतःलाच बनवावी लागते की नाही. आता टाकलं तेल, टाकते आता. बोलता खूपच तेल टाकलं. चहा ठेवलाय, आणि आता हे बटाटे याच्यामध्ये छान आता फ्राय करून घेते. जरा हे होते ना बटाटे. थोडंसं मीठ टाकते, म्हणजे तो बटाटा असा छान लागतो ना. चला खिचडी बनवूया पोटा पाण्याचं. तर माझा उपवास असला ना, कधी तर खाते, पण ना बनवते. थोडंसं मीठ टाकते बटाट्यामध्ये.
आणि याच्यात टाकते खिचडीमध्ये, नाही का. खिचडी तर हवं ना, मीठ मीठ काय. आणि मग परत स्वयंपाकाची तयारी. आज तर पार्लरला जाणारच नाही आहे मी, कारण सायलीने मला खूप थकवलं आहे. रात्री झोपलोच नाही आम्ही. पहाटे विकी ड्युटीवर गेला 6-7ला झोपली ती. त्यामुळे आज पार्लरला सुट्टी. आणि हरी संसार संसारे शेंगदाणे आणि मिरचीचं कूट केलं. जसा तव्हा चुल्यावर आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर. हरी संसार संसार. जसा तव्हा चुल्यावर आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर. बम बम बोले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. मग आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण हे आयुष्य हे असंच असतं. कुठलंही काम घ्या तर आपल्याला तर करावंच लागतं. आपलं पहिलं घरचं काम, घर परिवारामध्ये सगळ्यांच्या आवडीनिवडी जपणं, त्यांना खाऊ घालणं हे गृहिणीचं. जरी गृहिणी बाहेर ऑफिसला जात असेल, बाहेर बिझनेस करत असेल, तरी तिला पर्याय नाही बिचारीला. पण आमच्या घरामध्ये सगळे मदत करतात. विकी पण मदत करतो. आमचे हे तर खूप मदत करतात. सायलीला बघणं, मी पार्लरला गेल्यावर सायलीला बघणं, खूप मदत करतात. कपडे मशीनला लावणं, झाडूही मारतात. तर एकटी किती करशील ना, म्हणून मग ते. कारण मग बाहेर आपण पण पार्लरला जाते तर मग खूप मदत करू लागतात ते. त्यामुळे मी करू शकते डबल काम. ते एवढी मदत करतात म्हणून मग मी काम करू शकते, नाहीतर मग करूच शकत नव्हती, नाही का. त्यामुळे घरची मदत हवी आपल्याला, की त्यामुळे बघा 30-32 वर्ष झाले मी काम करू शकली ना, घरात पण आणि बाहेर पण काम करू शकली. आणि माझं मला म्हणजे आता आपल्याला जसं पावती देतात तसंच मला समाधान आहे की मी घर परिवार सांभाळून बाहेरचं बिझनेस पण सांभाळला. त्यामुळे अजून आनंद होतो, आपल्यालाही आनंद होतो. काहीतरी नवीन भेटतं, आपण पण मग खुश होतो. मग पार्लरमध्ये गप्पा मारत बसते, काय करत बसते, तर मग छान वाटतं ना. दुसरं काय हवं असतं ना, तर मग बरंच वाटतं. चहा घेते. तर तुमचा सगळ्यांचाही वेळ असाच जात असेल, या सगळ्या गृहिणींचा. तर मग तुम्ही पण कसा वेळ घालवता सांगा मला. वेळ घालवायला वेळच नसतो, हो की नाही. वेळ घालवायचा म्हणून मग पटपट आवडून शेतीला वगैरे जायचं असेल तर पटपट आटपतो सगळं. आणि मग
किटीला जातो. मग त्या दिवशी सुट्टी, आराम करा. मग आराम करा त्या दिवशी, म्हणजे किटीला जा. मग किटीला मैत्रिणीबरोबर चांगलं मस्त फोटो काढायचे असे टाक टाक टाक, केस सोडून हे सोडून मस्त ड्रेस घालायचा. सगळेजण सांगतात हा ड्रेस घालू, तो ड्रेस घालू, असा ड्रेस घालायचा मस्त. आणि मग फोटो काढायचे, व्हिडिओ काढायचे, रील काढायच्या, अशा वेगळ्या वेगळ्या रील काढायच्या. आणि मग तेवढा आनंद गोळा करून मग घरी परत यायचं. घरी परत त्या आनंदामध्ये घरी परत मग काम करतो आपण तेवढ्याच उत्साहाने. सगळ्याजणी शिरलेल्या असतात घरामध्ये, सगळं आपलं आवरून घरातलं बाहेरचं. मग किटीमध्ये थोडं मग गप्पा मारतो, थोडंसं बरं वाटतं माणसाला, नाही का. आणि मग बरं वाटलं की मग तेवढाच आनंद आपण घरात पण देऊ शकतो. चला, खिचडी तर झाले. चहा घेते पहिला. चहा घेतल्यावर घेणार आहे का चहा? चला चहा घेऊया. चहा घेते आणि मग खिचडी खाते. खिचडी आणि चहा. खिचडी खाणार आणि चहा पिणार. चला मग आज बनवले मी उपवासाला खिचडी, नाही तर मग फळच खाते मी. पण यांना नाश्ता पण होऊन जाईल. आणि सायलीला आवडते, सायली जेवली नाही आहे, मग ती आवडीने खाईल ना, म्हणून त्या उद्देशाने बनवलं. आपण स्त्रिया असंच करतो की आता मला खास हवी होते म्हणून मोनिका मला बळजबरी बनवून द्यायची की तिने बनवली म्हणून मग मी खायची. पण स्वतःला हवे म्हणून स्वतः कधीच आपण बनवत नाही, बरोबर. तर मग सायली माझी म्हणजे तिने खाल्लं नाही, तिला आवडलं नसेल किंवा तिचं मूड नसेल, पण खिचडी बघून लगेच खायला येईल ते. त्यामुळे म्हणून मग मी म्हटलं चल ती पण खाईल थोडीशी, हे लोक पण थोडे थोडे घेतील, आणि मग म्हणून खिचडी बनवली. हे असे असतो आपण, कळतं पण वळत नाही, पण त्यात प्रेम आहे ना, खूपच प्रेम दडले त्यात आईचं.